असा बळी देऊन हा जो काही गोंधळ चालवलाय ना, हा ताबडतोब थांबवा आधी। सभ्य घरात यायची ही असभ्य पद्धत शोभत नाही सुभेदारांना। हा काय प्रकार आहे सगळा? वा, दिलेलं वचन मोडून असभ्यतेचा कळस गाठणाऱ्या लोकांनी सभ्यतेचे धडे गिरवू नयेत आम्हाला। मनोरमाबाई, आणि देवीच्या पायाशी गोंधळ घालताय तुम्ही? हा अगं, मुळात देवीला हे लग्नच मान्य नाहीये। तिच्या पायाशी हा गोंधळ घालताय ना, तो रुजू होणार नाहीये तिथे। माझ्या माणिकचा हक्क डावलून ह्या मुलीला द्यायला निघालीस तू? अगं, कोण आहे ही मुलगी? हिच्याशी लग्न लावून देवीला साकडं घालायला निघालीस? मान्य होणार नाहीये ते। गप्पा बसा। मुळात आमंत्रण नसताना तुम्ही आगंतुकपणे माझ्या घरात आलात आणि वर असभ्यपणे शाप देताय। अरे वा, दांभिकपणा, धूर्तपणा आणि कांगावा या तुमचा हात धरायचा नाही हो कोणी। अगं, माझ्या माणिकशी या दिगंबरचं लग्न लावायचं ठरलं होतं ना, शब्द दिला होतास ग तू। झळाळी उतरली हो तुमच्या सोन्याची। अगं, तुमचं वचन म्हणजे पितळ पितळ आहे, पितळ दीड दमडीचं। तुला जाब विचारायला आलीये मी मनोरमे। आमच्या पाठीमागे हे लग्न झालंच कसं आणि का? असं काय आहे का त्या मुलीमध्ये? तू माझ्या माणिकला सारून ह्या मुलीला मागणी घालायला गेलीस? ही मुलगी ह्या घरात ना सून म्हणून नांदणार नाहीये ही मुलगी। कारण तो हक्क माझ्या मुलीचा आहे, माझ्या माणिकचा। समजलं तुला? ह्या घरात ना सून म्हणून नांदणार नाहीये ही मुलगी। कारण तो हक्क माझ्या मुलीचा आहे, माझ्या माणिकचा। समजलं तुला? आम्हाला अंधारात ठेवून फसवून तुम्ही दिगूचं लग्न परस्पर करूच कसं शकता? आमच्या प्रतिष्ठेला बट्टा लावलाय तुम्ही। बस, नको ते आरोप मी सहन करणार नाही। तुम्हीच विसरताय, मी कधीच दिगू आणि माणिकच्या लग्नाबद्दल शब्द दिलेला नव्हता। दिगू आणि माणिकचा जोडा शोभून दिसेल, यांचं लग्न व्हायला पाहिजे असा फक्त विचार बोललो होतो आपण, पण शब्द मी कधीच दिलेला नव्हता। अगं वा, अगदी सराईतपणे ह्या बोटावरची त्या बोटावर करतेस ग। अगं, तुझा धूर्तपणा बघून ना कोल्हा सुद्धा लाजेल। आम्ही बाहेर जाताना आल्यानंतर आपली बोलणी पक्की करू असं म्हणालो होतात ना आपण? म्हणाला होतात ना? तेच म्हणतेय मी। पक्क करू असं फक्त म्हटलं होतं, पक्क काहीच झालेलं नव्हतं आणि मी तुम्हाला बांधील नव्हते। सखूचं स्थळ आलं, ते स्थळ आमच्या घरासाठी, आमच्या घराण्यासाठी योग्य होतं। योग होते आणि लग्न झालं। मुळात लग्न झालं तेव्हा तुम्ही गावातच नव्हतात। एरवी आवश्यकता नसताना तुम्हाला स्वतः भेटून लग्नाचं सांगावं, विश्वासात घ्यावं,
माणिकचा विचार आम्ही करू शकत नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी असं ठरवलं होतं. पण आता तुमच्या या अशा असभ्य वागण्याने दिलगिरी व्यक्त करायची गरजच वाटत नाही मला. पहिल्यापासून अशी धूर्त आणि लोभी आहेस तू. अगं या दिगंबरचे वडील असते ना ते नसते ओ वागले असे. अगदी सच्चा आणि शब्दाचा पक्का होता तो माणूस. पण आता ते नाही याचा गैरफायदा घेतीयेस आणि माच करतीयेस. पण याद राख मी सुद्धा सुभेदारीण सुभेदारीण. नाही तुझी मिजा सुतरवली ना तर बघच. अगं जा ग, खूप वल्गना केल्यास. फक्त नावामुळे कुंकवाची सुभेदारीण आहेस तू. कर्तृत्वाने झालेली नाहीयेस. कर्तृत्वाने झालेली नाहीयेस. तुला हे जे सगळं दिसतंय ना वैभव ही प्रतिष्ठा मी माझ्या माळावर स्वतःच्या कष्टावर उभी केली आहे. माझा रसा तळाला गेलेला संसार स्वबळावर उभा केलाय मी. दिवाळीखोरीत गेलेली पेढी मी माझ्या मेहनतीने उभी केली आहे. तुझ्या असलेल्या पोकळ धमक्याला घाबरत नाही मी. आणि हो, तुझ्या माणिकचं जर लग्न जमत नसेल ना तर मला सांग, मी शोधते तिच्यासाठी स्थळ. तू फक्त मला विनंती कर, उत्तम स्थळ शोधते तिच्यासाठी. बास मनोरमाबाई बास. माणुसकीच्या मर्यादा ओलांडल्यात तुम्ही. कोणाला माज दाखवताय, कोणाला मिजाज दाखवताय कर्तबगारीची आणि श्रीमंतीची. तुमची जी पेढी आहे ना अशा 10 पेढ्या कनवटीला बांधून हिंडू आम्ही एवढी ऐपत आहे आमची. आणि जो व्यवहार तुम्ही आज आमच्या बरोबर केलाय ना, लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. इथून पुढे तुमच्यावरती जी काही संकट येतील ना त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल. फक्त तुम्ही असाल. आणखीन एक सांगून ठेवतीये. अगं माझी माणिक आहे ना नक्षत्र आहे नक्षत्र. तुझ्या या दिगंबर पेक्षा 10 पटींनी जास्त चांगला नवरा मिळेल तिला. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, आजपासून तुमची वाईट वेळ सुरू झालेली आहे. खूप पस्तावणार आहात तुम्ही सगळी जण. काहीचा तळतळाट लागणार आहे तुला मनोरमे. माझा तळतळाट लागणार आहे तुला, लक्षात ठेव. आत्ताच्या आत्ता माझ्या घरात चालती हो. एक क्षणही माझ्या घरात थांबायचं नाही. निघा. चल ग, मला इथे अजिबात थांबायची इच्छा नाहीये. चल. गोंधळी बुवा, देवीचं गाराणं घालायचं होतं ना, सुरू करा. हा. आई राजा उधे उधे, आई जगदंबे भवानी माते. अगं या भोळ्या भक्तानं तुझ्या नावाचा गोंधळ घातलेला आहे. म्हणून जगदंबे या लेकरांना, या भोळ्या भक्तांना आई अगं सुखाचे दिवस येऊ दे जगदंबे माते. शाप आहेत माझे, शाप आहेत या घराला. भलं नाही होणार. तुमच्या वाईट कर्मांची फळं भोगाल तुम्ही. या घरावरती सुख समृद्धी नांदू दे. सगळ्या कुटुंबाचं जगदंबे रक्षण कर. आग लावील मी तुमच्या सुखाला. आग लावील तुमच्या सुखाला. आग लावील तुमच्या सुखाला. आग लावील. आग लावील. आग लावील. हो असं नका बोलू. तुम्ही जा बरं इथून. अरे जातोय रे.
काय मुक्कामाला आलेलो नाही आहे इथे. आणि आता तुम्ही सगळ्यांनी ऐकून घ्या, माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळत ना तुम्ही, तुमच्या घराला हाय लागेल, माझी हाय लागेल. तुमच्या कुटुंबाला सर्व शक्तीनिशी भुईसपाट करीन मी, सोडणार नाही. माझ्या माणिकची जागा घेणाऱ्या नव्या सुनेला नाही सोडणार मी. तुझं वाटोळ होईल मनोरमे, वाटोळ होईल तुझं. लक्षात ठेव, शाप लागतील माझे तुला, शाप लागतील. सकू हे घे. काय चाललंय तुझं, कळत नाही का तुला? तू वेंधळी आहेस नुसती. सासूबाई, मला भीती वाटते हो. कसली? ती सुभेदाराने काय खाणार आहे तुला? उठ, उभी राहा. हो मालकीनबाई, अहो हे देवीच्या ओटीचं कापड असं जळायला नको. अहो हा मोठा अपशकुन झाला मालकीनबाई. बाई, अपशकुन तर होणारच ना. ही सुभेदारांची माणिक तिचे तळतळाट भोवणार आहेत, आपल्या अख्ख्या घराला भोवणार आहेत. करतं कोण आणि भरतं कोण? चूक भोगताय ना दोन्ही हाताने. मग थोडी झळ सोसावी लागली तर झिजत नाही कोणी. आणि ही मनोरमा आहे ना खमकी, सुभेदार असतील त्यांच्या घरचे, ते काय जेवायला घालत नाही आपल्याला. त्यामुळे या विषयावर चर्चा नको. झालं गेलं विसरून जायचं. आणि राहिला प्रश्न अपशकुनाचा, तर तो अपशकुन सुभेदारांमुळे नाही झालाय, या अर्थवट सखूमुळे झालाय. आणि त्याच्यावरही उपाय असतील ना शास्त्रात. गोंधळी बुवांशी बोलून घेते मी त्यावर. पण आधी आरती करून सांगता करूया. बुवा, आरतीला सुरुवात करूया. होय मालकीनबाई. चला नवरा नवरी पुढे या पाटावरती, आणि ते कापराचं ताट हातामध्ये पेटवून घ्या. पहिली आरती मानाची गंबाबाई, आरती मानाची. लावल्या कापराच्या ज्योती गंबाबाई, कापराच्या ज्योती. जळती अगरबत्ती गंबाबाई. नवीन सून घरात आली अंबे, तिला आमचं ऐकायची बुद्धी दे. या घराच्या योग्य घडव. माझी आई हेच माझं दैवत आहे. आईच्या विश्वासाला माझ्याकडून कधीच तडा जायला नको, असंच वागण्याची बुद्धी दे मला. देवी आई, माझ्यावर आणि माझ्या सासर माहेरच्या माणसांवर कृपा ठेव. मला या कुटुंबातल्या सगळ्यांची मन जिंकण्याची शक्ती दे. असा एक रंपाट डाव लागू दे ना देवी आई, की नाण्यांच्या ढिगावर मला लोळता आलं पाहिजे. तो दिवस लवकरच उभू दे. या घरातली सगळी सूत्र माझ्या हातात येऊ दे. एवढ्याच वर दे देवी माते, की रमाईनं स्वतःच सगळं माझ्या नावावर करू देत. देवी आई, स्वतःचं घरदार सोडून इथे सासरी आलेलो आहे, ते फक्त सत्तेसाठी. बस माझ्या हातात एकदा सत्ता येऊ दे.
पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, आजपासून तुमची वाईट वेळ सुरू झालेली आहे. खूप पस्तावणार आहात तुम्ही सगळी जण. तुमच्या कुटुंबाला सर्व शक्तीनिशी भुईसपाट करीन मी, सोडणार नाही. आग लावीन मी, तुमच्या सुखाला आग लावीन. हो, मला माहिती नव्हतं की तुमचं त्या मुलीशी लग्न होणार होतं. जर होतं तर. घरात काय घडलंय आणि तू विचारतेस काय? काहीच म्हणजे काहीच कळत नाही का तुला? हो सांगा ना, तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? त्या बिचारीला किती वाईट वाटलं असेल. मला काय माहित, मी तर तिला बघितलं सुद्धा नाही. केवळ आईची आज्ञा पाळायची म्हणून मी तिच्याशी लग्न करणार होतो. आणि तुझ्याशी लग्न केलं ते सुद्धा आईने सांगितलं म्हणूनच. म्हणजे मी तुम्हाला आवडत नाही? तू असे काय झेंडे काढलीस ग? म्हणून मला आवडशील? लट्टू या घरात आल्यापासून काहीतरी घडतच आहे. आईला जर आवडलीस तरच मी विचार करीन. बाकीचे सगळं सोड. गोंधळी बुवांनी जे काय सांगितलंय, आई काय सांगेल याचा विचार कर. तेच आपल्याला करायचंय. महामायेनं असा उपाय नको आणायला की जो आपल्यावर शेकला नाही म्हणजे मिळवलं. सपूचे चाळे काही संपतच नाही. त्या गोंधळी बुवांनी नेमकं काय सांगितलंय तेच कळत नाहीये. सांगते. ऐका सगळ्यांनीच. माझं सविस्तर बोलणं झालं गोंधळी बुवांशी. त्यांचं असं म्हणणं पडलं की आशीर्वाद मागण्याच्या शुभ वेळी अपशकुन होणं चांगलं नसतं. त्यामुळे आपल्यावर लगेच कुठलंही अरिष्ट कोसळलेलं नसलं तरी त्याची टांगती तलवार सदैव आपल्या डोक्यावर लटकत राहणार आहे. अरे बापरे, मग आता आपण काय करायचं? उपाय आहेत त्याच्यावर. हे अरिष्ट दूर करायचं असेल तर अग्निकलश दिव्य करावं लागणार आहे. अग्निकलशाचं दिव्य म्हणजे डोक्यावर एका कलशातनं दिवा घेऊन चालत शिवपूरच्या देवीला जायचं. तो दिवा नंतर देवी समोर ठेवून मनोभावे क्षमा मागून चांगलं होऊ दे अशी प्रार्थना करावी. आणि हे सगळं केल्यावरच आपल्यावरचं अरिष्ट दूर होऊ शकतं. हा, पण या अग्निकलश दिव्याचे नियम फार कठोर असतात. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरानंतर निघायचं आणि काकड आरतीच्या आधी पोहोचायचं. जंगलातून मध्यरात्री? अरे बापरे. भाऊजी, सगळे नियम ऐका आणि एकदाच काय ते बापरे म्हणा. अग्निकलश घेऊन देवीच्या दर्शनाला एकट्यानंच जायचं. घरातल्या कुणीही सोबत नाही करायची. आणि हा संकल्प पूर्ण होईपर्यंत पाण्याचा थेंब घ्यायचा नाही, विश्रांती घ्यायची नाही, डोक्यावरील कलश खाली ठेवायचा नाही आणि त्या कलशातील दिवा विझू द्यायचा नाही. अरे बापरे, हा उपाय आहे की संकट हो?
अग्नी दिव्यच आहे म्हणायचं, पण हे करणार कोण? सांगते ना. सखू. सखू, तुला करावं लागणार आहे हे दिव्य.